हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ह्या व्हिडिओला इतका उशीर झाला आहे ना, तर कंप्लीट 15 दिवस झालं असेल हा व्हिडिओ शूट केला होता त्याला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आज येतो आहे, तर त्याचे कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला. म्हणजेच अजून 2-3 व्हिडिओ आहेत, तर ते आल्याच्या नंतरच्या व्हिडिओ बनवेल आणि तेव्हा सविस्तर सांगेल की नेमकं काय प्रॉब्लेम झाला होता की 15 दिवसाचा व्हिडिओ मी आज टाकते. तर असो, इथं सकाळी नाश्त्याला बनवायला चालू आहे. शुक्रवारचा बाजार होता आणि रेणुका पण होती, तर त्यांच्यात ना थोडंसं असं कडधान्य वगैरे खातात, असलं बिस्किट, पाव, टोस असलं. जास्त चहा वगैरे त्यांच्या घरात नाही जमत. आमच्या घरात खातो आम्ही सगळंच. पण ती होती, त्यामुळे म्हणलं की चला तिचे पण थोडेसे नियम फॉलो करू आपण पण, कारण ते काही वाईट नाही आहे, चांगलंच आहे. आपल्या शरीराला आपण चांगलं मेंटेन केलेलं चांगलंच आहे. त्यामुळे तर हे बघा, छोटी मुलगी विनू, रेणुकाची मुलगी आहे, तिला पण चहा वगैरे त्याच्या घरी काहीच देत नाहीत. दूध पण जास्त देत नाहीत, काय तर डॉक्टरांनी सांगितलं होतं दूध देऊ नका म्हणून. त्यामुळे पण इथं आल्यावरनं तिला चहाची आणि दुधाची बिस्किटची सवय लागली होती. द्यायचं नव्हतं, पण पाहुण्यांच्या घरी गेल्याच्या नंतर कसं तिच्या आईला पण नाही म्हणता येत नाही, लेकरं मागायल्यावर आपल्याला पण नाही म्हणता येत नाही. त्यामुळे तर इथं आल्याच्यानंतर खात होती. तिला आईस्क्रीमची सवय होती, तर आमच्यात आईस्क्रीम काही भेटलं नाही, त्यामुळे तिच्यासाठी पेप्सी आणल्या होत्या. तर पेप्सीची पार्टी चालू होती आमची दुपारचं. तर सकाळचा नाश्ता बनवला होता कडधान्याचा, म्हणजेच मटकी आणली होती. आणि मग नंतर काही शूटच केलं नाही दुपारून. मग डायरेक्ट जेव्हा पेप्सी आणल्या होत्या, तर म्हणलं चला पेप्सी पार्टी चालू आहे, तर आज तुमच्यासोबत शेअर करू. आणि तसं पण व्हिडिओ बनवणारच नव्हते, पण रेणुकाची इच्छा होती विनूचा व्हिडिओ बनवायचा, त्यामुळे म्हणलं की चला. आणि थोडीसे व्हिडिओ बनवलं ना, आपल्याला पण थोडीशी आठवण राहते, त्यामुळे मग 2 व्हिडिओ बनवलेत. तर असो, इथे दुपारचा टाईम झाला आहे आता, आणि इथं आता सगळ्यांचंच पेप्सी खायला चालू आहेत. तर असो, आता विनू जाणार होती 1-2 दिवसानं, त्यामुळे तिला ड्रेस आणायला जायचं होतं. त्यामुळे म्हणलं की चला. इथला आवाज व्यवस्थित आला नव्हता, एकदम फॅनचा आवाज खरखर येत होता, त्यामुळे मी इथला आवाज डिलीट केला. आणि आता आम्ही चाललो आहे. चला टाटा कर, टाटा. आम्ही भूर चाललो म्हणा, शॉपिंग करायला चाललो म्हणा. आम्ही शॉपिंग करायला काय आणायला चाललो गं? नवीन ड्रेस आणायला चाललो म्हणा. करायला दुकानात आलो आमच्या बघा. 2-3 दिवसांना अगोदरच विनूला ड्रेस घेतला होता, कारण तिच्या मम्मीला तर घ्यायचा नव्हता, कारण चुलता वारल्यामुळं मुलींना घेत नसतात, वर्षाला डायरेक्ट घेत असतात. त्यामुळे फक्त विनूलाच घेतला होता ड्रेस. तर विनू हिचा ड्रेस घेताना एन्जॉय करत होती की हा घ्यायचा का, तो घ्यायचा, तो घ्यायचा का घ्यायचा. तसं तर मला हा आवडला होता, पण शिवानीला हा आवडत नव्हता, तिला दुसरा पाहिजे होता. त्यामुळे मग आम्ही दुसरा ड्रेस घेतला. आणि तो जो ड्रेस आहे तो एकदम कटाकटीच तिला आला होता, पण पर्यायच नव्हता, कारण दुकानात तिच्या मापचा थोडा वाढता ड्रेस असा दुसरा नव्हता, त्यामुळे तोच घेतला. तर पुढे दिसेलच तुम्हाला कोणता ड्रेस घेतला आहे. तर हा पिंकवाला घे म्हणजे तर नको बोलली, तर हा रेणुकाच्या हातातला आहे, तर तोच ड्रेस तिला घेतला. आणि नंतर तिच्या काय आहे विनू त्याच्यावर, काय आहे त्याच्यावर बघू. हां हां, स्माइली आहे, स्माइली बघ. घ्यायचा का तुला? घ्यायचा होय, बरं घ्यायचा. बाई लेकराला आवडलाय ड्रेस. छान आहे, छान आहे. घेऊ हां, घेऊ. हां, तोच ड्रेस घेऊ. हां, मम्मी बसला स्टॉप बघ कसला आहे ते, बघ ते स्टॉप मस्त आहे अगं, गुंड्या पण छान वाटायला लागले. तर बघा, आता ड्रेस वगैरे घेऊन आम्ही घरी आलो आहे आता, कारण रेणुकाचे जाऊ आणि दीर येणार होते इकडं, पण त्यांचं यायचं की नाही असं चालू होतं. त्यामुळे त्यांना काही साडी वगैरे काही आणली नव्हती. नंतर जेव्हा त्यांचं ठरलं, तर तेव्हा त्यांना पण जाऊन साडी आणली होती, पण अचानक जाऊन आणली, त्यामुळे ते काही शेअर केलं नाही. अगं माहिती मिळालं नाही, तुझा ड्रेस फक्त शेअर केलाय. म्हणलं चला, लहान लेकरांचा आणि त्यांच्या मनावर घेतलं, त्यांना पण वेगळाच आनंद होतो. त्यामुळे तर तिला दुकानात गेल्याच्या नंतर किती आनंद व्हायचं तुम्ही पाहिलं. ती इमोजी बघूनच ती खुश झाली होती, कारण ती ड्रेसच सोडत नव्हती. तिला इतकी ती इमोजी आवडली होती त्या ड्रेसावरची. तिथं चहाचा टाईम झाला होता आमचा संध्याकाळचा, तर मी बिस्किटासाठी हट्ट करत होती. तर तिला शिवानीने बिस्किट आणून दिलं होतं, पण मनासारखं बिस्किट काय भेटलं नव्हतं. पण तिची मम्मी समोर होती, त्यामुळे गपचिप तिनं खाल्लं. तिला दुसरं कोणतं तरी बिस्किट पाहिजे होतं, पण जे पाहिजे ते मिळालंच नाही. त्यामुळे तर ही तिनं ढोकळा बनवायला चालू आहे.
मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी की निम्मे हरभऱ्याची डाळ आणि निम्मे तांदूळ दोन्ही एकत्र एक रात्र भिजवलं होतं आणि नंतर मिक्सरमधून काढून त्याचा ढोकळा बनवला होता। तर निम्म्या पिठाचं मी कालच्या व्हिडिओमध्ये बनवलं होतं आणि निम्मा पीठ राहिलं होतं तर त्याचंच आज बनवायला चालू आहे। जेव्हा बनवायचं आहे तर तेव्हा लिंबू आणि विनो दोन्ही एकत्र टाकायचं इनो आणि नंतर मग बनवायला घ्यायचं, म्हणजे ढोकळा आपला छान असा फुगतो। तर त्या कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं अगोदर, त्यात छोटीशी वाटी ठेवली कारण स्टँड नव्हतं त्यामुळे, आणि त्यामध्ये ढोकळा शिजवायला ठेवला मस्तपैकी असा आणि एकदम पॅकबंद असं त्याला झाकायचं कारण त्याची वाफ बाहेर जायला नाही पाहिजे। वाफ जर बाहेर गेली तर मग लवकर होत नाही, त्यामुळे तिथं ताट पालतं घातलं होतं आणि इथं आता एकदा चेक केलं झालं का नाही तर तो थोडासा कच्चा होता, त्यामुळे नंतर अजून एक 5 मिनिटासाठी ताट झाकून ठेवलं आणि नंतर फायनली आपला ढोकळा तयार झाला होता। तर विनूलाही तर किती खाईन असं झालं होतं कारण ते समोरच बसली होती, तिचं लक्ष सारखं त्या ढोकळ्याकडेच होतं की मम्मी कशी करते आहे काय करते आहे, कारण तिचं इतक्या छोट्या छोट्या गोष्टीकडे बारीक लक्ष असते ना, खूप लक्ष असतं। इतकी लहान आहे पण दिमाग तिचं ना इतक्या मोठ्या लेकरांसारखं आहे ना, खरंच जे बी काही समोरचं माणूस करेल तर ते तिला करायचं असतं। तर इथे ढोकळा तयार झाला आहे तर तिला कधी घेऊन खाईन असं झाले, तर ती हात लावू का नको असं करत होती कारण गरम होतं। तर तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा कसे झाले, तर कारण तिला ती ढोकळा खायचा होता त्यामुळे ती माझ्याकडे बघत होती सारखं, तर तिला वाटतं असेल की आजी मोबाईल घेऊन का बसते सारखं, त्यामुळे ती माझ्याकडे बघत होती इथं। तर इथे कढीपत्ता मिरची तिनं खायला घेतली होती त्यामुळे मी तिच्या हातातली मिरची काढून घेतली। नंतर रेणुकाने त्याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर किती टाकली बघ, मग ती त्यात आधी कोथिंबीर नव्हती का नाही पण आली कशी झाली काय झाली तर कारण मागे जेव्हा केलं तेव्हा मी खाऊन बघितलं होतं कारण माझी सोमवार का काहीतरी त्यामुळे मी खाल्लं नव्हतं, मग आजच्या दिवशी केल्यावर मी खाल्लं होतं तिला द्यायचं ना। पण आजचा व्हिडिओ जो आहे तर थोडासा आता टाकले का मी नंतर जेव्हा करेल तर तेव्हा मी सविस्तर आता व्हिडिओ तुमच्यासोबत कसं केलं काय केलं काय झालं फक्त निम्मं माझं दाखवण्यात आलं, पूर्ण सविस्तर दाखवण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे। तर इथं ना विनूला स्वयंपाकाची एवढी आवड आहे ना, एवढा छोटा काय म्हणतात ना ती कीर्ती लहान आणि मूर्ती मोठी तसं काम आहे विनूचं, कारण बघ बरं खाऊन कसं लागतं, जे बी काही मोठं माणूस करत आहे तिला करायचं असतं। तिला चपात्या लाटायला आवडतं, कपडे धुवायला आवडतं, भांडे घासायला आवडतं। शिवानीकडे बायका भरपूर थ्रेडिंग करायला येत होते, तर ते थ्रेडिंग करायचं तिने फक्त पाहिलं लगेच तिला खुर्चीवर बसवलं आणि दोरा घेतली थ्रेडिंग करायला लागली। तिला येत नव्हती पण तरी बस खाली डोळे बंद कर, डोळे असे कर, डोळे तसे कर, मी थ्रेडिंग करते तुझी कातर हातात घ्यायची नखरी करत होती ना, खरं खूप म्हणजे खूप मला तर इतकं नवल वाटायचं ना की इतका छोटा जीव आहे आणि इतकं दिमाग तयार होतं ना, कारण माझा आणि तिचा प्रश्न फर्स्ट टाइम आला होता कारण कधी राहायचं आलाच नव्हता। जेव्हा आमचा दीर वारला होता तेव्हा आली होती, रिटर्न गेली होती आणि तेव्हा कसं दुःखाचं वातावरण त्यामुळे हिच्याकडे कोणी लक्ष केलं नाही, त्यामुळे तर आता 8 दिवसासाठी आली होती। पण असं वाटत बघा दिवस फक्त हिला आमच्या घरी आले असं वाटत होतं, घरातलं वातावरण सगळं बदलून जातं, वेगळंच वातावरण लागते हाताला। तर आता नेक्स्ट टाइम बघू आता कधी येते, वर्षाच्या टाइमला 2 दिवसांना अगोदरच बघू आता येते का काय करते तर असं जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू। तसं तर रेणुकानं म्हटली पण व्हिडिओ शेअर केला तर माझ्या डोक्यात पण नव्हतं आलं की व्हिडिओ शेअर करू, त्यासाठी तिथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे। अख्खा मसूर भिजवून ठेवला होता सकाळी, तर निम्मा मसूर आत्ता केला आणि निम्मा दुसऱ्या दिवशी सकाळी केला होता कारण रेणुका दुसऱ्या दिवशी जाणार होती आणि तिचे जाऊ आणि दीर पण येणार होते, त्यामुळे जो उरलेला अख्खा मसूर होता भिजवलेला तो दुसऱ्या दिवशी सकाळी केली ती भाजी। आणि त्या आता चपाती पण भरपूर उरल्या होत्या तर त्याचेच तुकडे बनवले होते इथं, आणि मग थोडेसे तुकडे, थोडीशी भाजी, थोड्याशा चपात्या, सगळं थोडं आजच्या दिवशी स्वयंपाक करण्यात आला होता। तर चला आजचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, तसा तर मोठाच आहे पण मिनी ब्लॉग म्हणजे चला